नमस्कार मित्रांनो, बालभारती रिवाइंडमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. चला, आज आपल्या बालपणीच्या एका गोड आठवणीला पुन्हा एकदा उजाळा देऊया. तुम्हाला आठवतंय का ही कविता? सांग ना आई. अहो, आपल्या इयत्ता दुसरीच्या बालभारतीमधली. आठवले का ते निरागस प्रश्न? हा हा, काय दिवस होते ते. ती कविता आणि तिच्यासोबतची ती सुंदर चित्र. आठवलं का? तो पाऊस, तो वारा, तो चांदोबा, ते बेडूक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आईच्या कुशीत शिरून आपण विचारायचो तसलेच काहीसे निरागस प्रश्न, नाही का? चला तर मग पुन्हा एकदा त्या दिवसांमध्ये हरवून जाऊया. ऐकूया आपली सर्वांची लाडकी कविता, सांग ना आई. त्या लहानग्या जीवाला पहिला प्रश्न पडतो, तो म्हणजे दिवसभर पावसात असून सांग ना आई, झाडाला खोकला कसा होत नाही? आणि मग त्याचं लक्ष जातं त्या अवखळ वाऱ्याकडे आणि तो विचारतो, दिवसभर खेळून सुद्धा सांग ना आई, वारा कसा जराही दमत नाही? रात्रीची शांतता भेदून येणाऱ्या बेडकांचा आवाजाने त्याच्या मनात एक नवीनच प्रश्न येतो. रात्रभर पाढे म्हणून सांग ना आई, बेडकाचा आवाज कसा बसत नाही? मग तो वर आकाशाकडे बघतो आणि त्याला दिसतो तो चांदोबा. मग प्रश्न येतोच, रात्रभर जागून सुद्धा सांग ना आई, चांदोबा झोपी कसा जात नाही? आणि मग निसर्गातल्या या सगळ्या आश्चर्यांवरून त्याची नजर वळते ती आपल्या सगळ्यात जवळच्या, सगळ्यात प्रिय व्यक्तीकडे, आपल्या आईकडे. आणि तो अगदी हळवेपणाने विचारतो, दिवसभर काम करून सांग ना आई, तुला थकवा कसा येतच नाही? किती साधी पण किती खोलवर पोहोचणारी आहे ना ही कविता. चला, या निरागस प्रश्नांच्या मागे दडलेला तो सुंदर अर्थ थोडा उलगडून पाहूया. ही कविता म्हणजे काय तर एका लहान मुलाच्या डोळ्यांतून दिसणारं जग, त्याच्या मनातलं कुतूहल. हा निव्वळ साधेपणा नाहीये, तर जग समजून घेण्याची ती पहिली निरागस पायरी आहे. आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीकडे बघून प्रश्न विचारणं हेच तर शिकण्याचं खरं लक्षण आहे. झाडाला खोकला का होत नाही? वारा का दमत नाही? बेडकाचा आवाज का बसत नाही? आणि तो चांदोबा, तो का झोपत नाही? हे सगळे प्रश्न विचारता विचारता तो येतो त्या सगळ्यात हळव्या आणि सगळ्यात महत्वाच्या प्रश्नावर. या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याला फक्त एकाच व्यक्तीकडून हवंय आणि त्यासाठी तो मारतो ती प्रेमाची हाक, सांग ना आई. कारण त्याच्यासाठी आई म्हणजे फक्त उत्तरं देणारी व्यक्ती नाही, तर एक असं सुरक्षित जग आहे जिथे कोणताही प्रश्न विचारायला भीती वाटत नाही. खरं तर ही कविता फक्त त्या एका मुलाची नाही, ही आपल्या सगळ्यांच्या बालपणीची एक सामायिक गोड आठवण आहे. खरं सांगा, लहान असताना आपल्यालाही असेच कितीतरी अजब प्रश्न पडायचे नाही का? तो चंद्र आपल्या गाडीबरोबरच का पळतो? झाडं रात्री एकमेकांशी बोलत असतील का? आणि आपली आई, ती एवढं सगळं करूनही कधीच कशी थकत नाही? आपले प्रश्न तेव्हा खूप साधे असायचे, पण खरं सांगायचं तर त्याच प्रश्नांमध्ये आपल्या बालपणाची सगळी गंमत दडलेली होती. जुन्या बालभारतीच्या या कविता खरंच फक्त पाठांतरासाठी नव्हत्या. त्या आपल्याला आपल्या मनातल्या कुतूहलाला एक सुंदर भाषा द्यायच्या, निसर्गाकडे प्रेमाने बघायला शिकवायच्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आईशी अतूट नातं जोडायला शिकवायच्या. सांग ना आई, ही कविता म्हणजे जणू काही आपलं निरागस बालपण, आईची माया आणि प्रश्नांनी भरलेलं ते एक छोटंसं सुंदर जग. ही कविता आपल्याला पुन्हा एकदा त्याच निष्पाप जगात घेऊन जाते. ज्यांनी ज्यांनी ही कविता बालभारतीत शिकली आहे ना, त्यांच्या मनात आजही तिचा तो गोडवा, तिची ती लय तशीच्या तशी घुमत असेल याची मला खात्री आहे. मित्रांनो, तुम्हालाही लहानपणी असे काही गमतीशीर, निरागस प्रश्न पडायचे का? पडतच असणार. तर मग ते प्रश्न आमच्यासोबत कमेंटमध्ये नक्की शेअर करा. चला, जुन्या बालभारतीच्या या आठवणींच्या प्रवासात असेच सोबत राहूया.